ज्याने सर्व काही गमावलं पण स्वामींवरचा विश्वास सोडला नाही. श्री स्वामी समर्थांची प्रेरणादायी कथा. समजा एका क्षणात तुमची नोकरी गेली, हातात पैसे नाहीत, जवळची माणसंही साथ सोडून गेली आणि जगण्याची इच्छाच संपली. अशा वेळी तुम्ही काय कराल? तर अशाच आज मी तुम्हाला अशी सत्यासारखी प्रेरणादायी कथा सांगणार आहे, जी दाखवते की शेवटच्या क्षणीही श्री स्वामी समर्थांवर विश्वास ठेवणाऱ्याला स्वामी कधीच एकटं सोडत नाहीत. ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. कदाचित आज स्वामी तुम्हालाच या कथेतून काही महत्त्वाचा संदेश देत असतील. एका छोट्याशा गावात माधव नावाचा एक तरुण राहत होता. तो मेहनती, प्रामाणिक आणि स्वाभिमानी होता. आई-वडिलांची सेवा करणे, गरिबांना मदत करणे आणि प्रामाणिकपणे कष्ट करणे हेच त्याचे जीवन होते. परंतु आयुष्यात नेहमी सारखं राहत नाही. एक वर्षी त्याची नोकरी गेली. काही दिवसांनी वडील आजारी पडले. उपचारांसाठी घेतलेले कर्ज वाढत गेले. घरातील दागिने विकावे लागले. मित्रांनी सुरुवातीला मदत केली, पण नंतर त्यांनीही फोन उचलणं बंद केलं. माधव पूर्णपणे खचून गेला. रात्री झोप लागत नव्हती. सतत एकच प्रश्न त्याला त्रास देत होता. देवा, मी इतका प्रामाणिक असूनही माझ्याच वाट्याला इतकं दुःख का? एके दिवशी तो निराश मनाने गावाबाहेर चालत होता. रस्त्यात त्याला एक वृद्ध संत भेटले. त्याच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज होते. त्यांनी माधवकडे पाहून शांतपणे विचारलं, बाळा, एवढा निराश का दिसतोस? माधवने आपल्या आयुष्यातील सगळ्या अडचणी सांगितल्या. संत शांतपणे ऐकत राहिले. थोड्या वेळाने त्यांनी आपल्या खिशातून श्री स्वामी समर्थांचा एक छोटासा फोटो काढला आणि म्हणाले, हा फोटो ठेव. रोज सकाळी आणि रात्री मनापासून फक्त एवढंच म्हण, श्री स्वामी समर्थ. बाकी सर्व स्वामींवर सोडून दे. माधवला सुरुवातीला हे साधं वाटलं, पण आता त्याच्याकडे गमावण्यासारखं काहीच उरलं नव्हतं. दुसऱ्या दिवसापासून त्याने रोज स्वामींचे नामस्मरण सुरू केले. सुरुवातीला काहीच बदल झाला नाही. 1 आठवडा गेला, 2 आठवडे गेले, 1 महिना गेला. अनेकदा त्याच्या मनात शंका आली, खरंच स्वामी माझं ऐकत असतील का? पण प्रत्येक वेळी त्याने स्वतःला एकच उत्तर दिलं, विश्वास ठेवायचा म्हणजे पूर्ण ठेवायचा. एक दिवस पहाटे त्याला एक विलक्षण स्वप्न पडलं. त्याने पाहिलं, श्री स्वामी समर्थ एका वडाच्या झाडाखाली बसले होते. स्वामी त्यांच्याकडे पाहून हसत म्हणाले, घाबरू नकोस, योग्य वेळ आली आहे. हे बोलून स्वामी अदृश्य झाले. माधव जागा झाला. त्याच्या मनात एक वेगळीच शांतता होती. त्या दिवशी त्याने पुन्हा नव्या उत्साहाने काम शोधायला सुरुवात केली. दुपारी त्याचा जुना मित्र अचानक भेटला. त्याने सांगितलं, आमच्या कंपनीत एका प्रामाणिक माणसाची गरज आहे. मला तुझी आठवण झाली. माधवने मुलाखत दिली. त्याची निवडही झाली. पगारही आधीपेक्षा जास्त होता. त्याने मनोमन स्वामींचे आभार मानले. पण स्वामींची कृपा इथेच थांबली नाही. काही दिवसांनी त्याच्या वडिलांची तब्येतही सुधारू लागली. घरातील वातावरण बदललं. कर्ज फेडण्याचा मार्ग मिळाला. ज्या लोकांनी त्याला कमी लेखलं होतं तेच आता त्याचं कौतुक करू लागले. एक दिवस माधव पुन्हा त्या संतांना शोधायला गेला. पण गावातील काही लोक म्हणाले, इथे असा कोणताही संत कधीच आला नव्हता. हे ऐकून त्याच्या अंगावर काटा आला. त्याच्या डोळ्यांतून अश्रू आले. त्याला जाणवलं, कदाचित ते संत नव्हतेच, स्वतः श्री स्वामी समर्थच होते. त्यांच्या मदतीला आले होते. त्या दिवसानंतर माधवने एक नियम केला, कितीही संकट आलं तरी तक्रार करायची नाही, फक्त विश्वास ठेवायचा. काही वर्षांनी तो आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला. त्याने गरीब विद्यार्थ्यांना मदत करायला सुरुवात केली. दर गुरुवारी अन्नदान करू लागला. तो नेहमी एकच गोष्ट सांगायचा, स्वामींना तुमच्या पैशाची गरज नाही, त्यांना तुमच्या विश्वासाची गरज आहे. मित्रांनो, आपल्याला आयुष्यातही अनेकदा अशीच वेळ येते की सर्व दरवाजे बंद झाल्यासारखे वाटतात. पण लक्षात ठेवा, स्वामी कधीच उशीर करत नाहीत. ते योग्य वेळेची वाट पाहत असतात. आपण मात्र मध्येच विश्वास सोडतो. जेव्हा मन पूर्णपणे स्वामींच्या चरणी समर्पित होतं, तेव्हा अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होऊ लागतात. याचा अर्थ असा आहे की अडचणी लगेच संपतील असं नाही, पण त्या अडचणींना सामोरं जाण्याची शक्ती स्वामी नक्कीच देतात. आणि जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा अशा दारांचे कुलूप उघडते ज्याची आपण कल्पनाही केलेली नसते. म्हणून आज जर तुम्ही एखाद्या संकटातून जात असाल तर निराश होऊ नका.
मनापासून रोज काही मिनिटे श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करा. प्रामाणिकपणे कष्ट करा. कोणाचंही वाईट करू नका. आणि सर्वात महत्त्वाचं, परिस्थिती कितीही कठीण असली तरी विश्वास कधीही सोडू नका. कारण जिथे मानवी प्रयत्न संपतात तिथून श्री स्वामी समर्थांची कृपा सुरू होते. शेवटी एवढंच सांगेन, जर ही कथा तुम्हाला मनापासून आवडली असेल तर श्री स्वामी समर्थ असा जप कमेंटमध्ये नक्की लिहा. हा व्हिडिओ आपल्या कुटुंबियांसोबत आणि मित्रांसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांच्याही मनात श्रद्धा आणि सकारात्मकता जागी होईल. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय.